कुळामध्ये जन्माला येऊन जर त्यांना सुख मिळत दिसल तर आपल्याला सुख मिळेल का हो? दिवसभर आपल्याला कामच कष्ट करावं लागणार ना. मग त्या टायमाला प्रभू रामचंद्राने लक्ष्मण सांगितलं बंधूला, केले रामायण रामादी. जे रामायणामध्ये मी जन्माच्या आधी लिहिले ना तसंच मला वागावं लागणार आहे. मग पुन्हा 14 वर्ष झाले तर राजा अयोध्येमध्ये नगरी आला आणि राजा झाला, सिंहासनावरती बसला. पण कर्म धर्म योगायोगाने त्रेता युगाची सांगता झाली, द्वापार युगाची सुरुवात झाली. द्वापार युगाची सुरुवात झाली की ज्यावेळेस शंकर पार्वती हिमालयाच्या पर्वतावर बसली होती. शंकर कुणाची पूजा करतात? आराधना. तुम्ही शंकराची करता, मग शंकर कुणाची करतो? भगवान विष्णूची. पार्वतीने सहज विचारलं की तुम्ही महादेव आहेत आणि तुम्ही विष्णूची पूजा का करता? मग शंकराने सांगितलं ब्रह्मदेवाने उत्पत्ती करायची, पालन पोषण विष्णूने करायचं आणि उचलायचं काम माझ्याकडे, कुणाला खाली ठेवायचे आणि कोणाला नाही. मग अधर्म वाढला. बघा तुम्ही आपल्या ग्रामदैवताचे नाथाचा अवतार कुणाचा आहे? भगवान शंकराचाच आहे. गावाच्या बाहेर आहेत ना. आपण गावात नाही, आता गावाच्या इशी बाहेर ना. इशीतच म्हणायचं आता आपलं सप्ताह इशीच्या बाहेरच चाललेलं आहे. हे मंदिर आहे ना मारुतीरायाचं, हे इशीच्या बाहेरच मंदिर आहे. गाव इथून पडेल. आणि मग म्हणले तुम्ही आराधना विष्णूची का करता? म्हणली ज्या ज्या वेळी धर्मावरती संकट येते, धर्माला ग्लानी लागते, त्यावेळेस मला विष्णूला सांगावं लागतं अधर्म वाढलाय, अवतार घ्यावा लागल म्हणून. मग अधर्म म्हणजे काय? बाया काय प्रश्न विचारल्यावर सांगता येत नाही. थांबा, तुम्ही गाडी घ्यायचा एखादी, ही गाडीच का अशी, हिला डबल आरसात का, ही बटणावच का? तशी पार्वती शंकराला विचारत होती अधर्म म्हणजे काय? मग शंकर म्हणला साधूची निंदा, साधूची हत्या, ऋषी मुनीचा यज्ञ बंद पाडणे, गायीची गो हत्या म्हणजे अधर्म, किंवा आई वडिलांना पोरं असून न सांभाळणं आणि त्यांना गोठ्यात किंवा बाहेर ठेवणे आणि आपण तीर्थयात्रा करणे, त्याला अधर्म म्हटलं जातंय. मग अधर्म, धर्माला ग्लानी आले की देवाला अवतार घ्यावा लागतो. मग पृथ्वीरूपी काय ब्रह्मपाशी गेले, ब्रह्मदेवा द्वापारयुग चालू झालंय. दानवांनी आकार माजवलाय, गाया जीवन ठेवना, गाया कसायला द्यायला लागल्यात आणि आपण म्हणतो गो माता. काय म्हणतो? गो माता. पण काही समाज असा आहे उकळतं पाणी जिवंत गायच्या अंगावर टाकत्या की तिचं ती चरबी जिवंत पाणी सोडली जाते. तुम्ही पाहिलं नाही, ते आमच्या निदर्शनास झालेलं आहे. पण अधर्म म्हणजे काय ते? कारण ज्या भारत भूमीमध्ये गाईला माता, गाईनंतर माता गाईला म्हटलं जातं, मग गायची जर कत्तल व्हायला लागले तर धर्म आहे का? मग भगवंताने गोकुळात नवलं गाई आपली ते एक खायची, आपण खायला टाकत नाही टाकत, तरी बोले आगाव आहे. धर्म म्हणजे काय? धर्म बोललं नाही पहिला. धर्म आपल्या धर्माचा आपल्याला अभिमान आहे ना. आणि जर धर्मावर नाही बोला तर तुमचं कपाळाला कुकू राहील का? राहील का? खीर खाता का? खीर खाल्ली का? आता मला तिकडे जायचं नाही, धर्मावरती सांगतो. आणि मग ब्रह्मदेवाने सांगितलं की मी विष्णूला सांगतो अवतार कुठं घ्यायचा आणि काय घ्यायचं आहे. ब्रह्मदेव विष्णू कसे गेले? विष्णू शास्त्रावर वाढीत होते. आहे का इथे एखादा जाव आहे? घर जाव आहे? भरतगावला आहे का?
जावाय नसेल इथं कर जावाय. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण विष्णू शेष सागरात होते सासरवडीत. लक्ष्मी पाय दाबत होती. निद्रावस्थेमध्ये भगवान होते. विष्णूने विचारलं काय चाललंय कसं काय. म्हणे मृत्यूलोकामध्ये धर्म वाढलाय, साधूची निंदा व्हायला लागली, साधूची हत्या व्हायला लागली, सप्त पाकिटाशिवाय व्हायनात. हा धर्मच आहे ना. काय महाराज, धर्माचं कार्य करत असताना निस्वार्थी त्यागा भावनातून धर्म कार्य झालं पाहिजे, त्याला धर्म म्हणतात. मग काय करायचं? धर्माचं रक्षण करण्याकरता देवाला जन्म घ्यावा लागतो. मग विष्णूने सांगितलं ठीक आहे जन्म घेऊ. भगवान विष्णू शेषाकडे गेले. शेषा अवतार घ्यावा लागल. म्हणले का? अधर्म वाढलाय आपल्या इथं. राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याचा विटंबना होती, मूर्तीची फोडतोड होती, भगवान शिवजीच्या पिंड मंदिरामध्ये नको त्या वस्तू टाकल्या जातात, त्याला धर्म म्हटलं जातं. पण शेषाने सांगितलं बाबा मागच्या अवतारामध्ये मी तुझ्या संग आलतो, 14 वर्ष वनवास उपवास आणि डोळ्याला झोप नाही, मला तुझ्या संग यायचं नाही. अरे काही करणार पण बाबा, देव चतुर देव चतुर. देवाने डोकं लावलं. अरे मागच्या जन्मामध्ये मी मोठा होतो ना, आता तू दादा हो, मी तुला दादा म्हणतो. मी लहान होतो, नाही यायचंच नाही. शेष पण म्हणणार कशासाठी राहायचंय. धर्म संकट आले जावं लागल. बघा धर्म, हिंदू धर्माच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, हिंदू धर्म आता तुम्ही बघताय की धर्मावरती जर संकट आलं, अच्छा पगड जाती एकत्र येते. त्यावेळेस म्हणतात का हो, एखादं असते आपल्यात. आणि कोणी पण लाल टोप्या घातले म्हणजे हिंदूचं अनुकरण करत असं नसतं. अंतकरण नापासून हिंदूचं प्रेम पाहिलं हृदयामध्ये, तेव्हा त्याला हिंदू म्हणतात. शेष मला ठीक आहे बाबा जातो. आणि त्याच कालखंडामध्ये मथुरेमध्ये उग्रसेन आणि शूरसेन नावाचे 2 राज्य होते. दक्षिण मथुरा आणि उत्तर मथुरा असे 2 राज्य होते. त्या एका राज्यामध्ये शूरसेन आणि उग्रसेन राज्य करीत होता. शूरसेनेची बायको इतकी रूपवान होती की अप्सरा सुद्धा ठिका पडायच्या. पण पूर्वीचे राजे काय करायचे, आपले सैन्य आणि सामुग्री घेऊन युद्धसमयी बाहेर 6 महिने राहायचे. आणि आपले पट्टर आणि धर्मपत्नी आपल्या नगरीमध्ये ठेवायचे. आणि त्या टायमामध्ये मथुरेमध्ये राजा युद्धसमयी बाहेर गेला आणि सांगितलं, पत्नीला सांगितलं की मी युद्धसमयी बाहेर चाललेलो आहे, संरक्षणासाठी सैन्य ठेवलेलं आहे. पण त्याच कालखंडात एक राक्षस चालतात तिथं. शूरसेनेच्या बायको संग समागम केला आणि तो निघून गेला. त्यावेळेस शूरसेनेच्या बायकोने सांगितलं, ए दानवा
तू जे करतोय ना अधर्माचं काम केलेलं आहे, तू पतिव्रतेला वाटवलेलं आहे. इथून पुढच्या काळामध्ये अधर्माचा नाश कराय, दानवांचा नाश कराय करणं, जगाचा बाप जन्म घेणार आहे. कोणी सांगितलं? शिवसेनेच्या बायकोनी. पुढं कंसाचा जन्म झाला. बरं कंस काय माझ्यागत बारीक होता का? माझ्यागत बारीक असेल का कंस? आवड हवी, राक्षसी वृत्ती ना. कधी कधी ते शुद्ध विचाराचं फळ होतं? अजिबात नाही, अविचाराचं फळ होतं ते. कंस जन्माला आला, राजा परत आला नगरीमध्ये. मुलगा मोठा होत गेला. आता ती डोंगरा उचलावल्यागतच फळ आलेलं ना ते. त्यांनी पहिलं म्हातारी कोंडवाट्यात टाकले. शिवसेनेला आणि त्याच्या बायकोला कोंडवाट्यात टाकलं. आणि शूरसेनेच्या एका भावाला एकुलती एक मुलगी होती. तिचं नाव होतं देवकी. देवकी उपवर झाली. लग्न करायचं म्हणून कंसाने काय केलं, आपल्या नगरीच्या आसपास स्थळ शोधण्यास सुरुवात केली. कारण मोठ्याचे स्थळ पाणी वेगळे असते. राजा असला पाहिजे, एकुलता एक असला पाहिजे, घरी फॉर्च्युनर असली पाहिजे, इंडिव्हर असली पाहिजे, लँड क्रुझर असली पाहिजे. मी आताचं सांगतो, तेव्हा त्या राजांचं हत्ती घोडे रथ अमाप संपत्ती असली पाहिजे. स्थळ काय पटाना कंसाला. उग्रसेनेचा मुलगा होता वसुदेव. वसुदेवाचं पहिलं लग्न झालं होतं. कंसाला वाटलं की ह्यालाच आपली बहीण द्यायची. हा गेला विचारायला कंस, ए वसुदेवा, माझी बहीण उपवर झालेली, तिचं लग्न करायचे, तुला तिच्या संग लग्न करावं लागल. वसुदेव सांगितलं, राजा माझं पहिलं लग्न झालेलं आहे. माझ्या बायकोचं नाव रोहिणी आणि मी कसं लग्न करू? कंस सांगितलं, जर नाही केलं तर तुला मृत्यूदंड दिला जाईल. काय? मग वसुदेवाने रोहिणी सांगितलं, रोहिणी की कंसाची बहीण लग्नाला कंस माझ्याकडे आलता, एक तर लग्न करून तर मृत्यूदंडाला सामोरे जा. ठीक आहे म्हटले, मग मी थांबत नाही, तिला या घेऊन तुम्ही. मग ती कुठे गेली? गोकुळात नंदाच्या वाड्या शेजारी ती राहत होती. आता पुढे येणार आहे आपल्याला विषय. ठरलं, लग्न ठरलं. दिवस आला जवळ, तारीख काढली, लग्न झालं. आता सांगायचं म्हणजे लवकर होतं, पत्रिका वाटायची नाहीत आपल्याला. आता पत्रिका वाटायचं असतं, आता फोनवर सगळे निरोप जातात. लग्न झालं. 17 घोडे, 25 उंट, हत्ती, सगळी सोनं नाणं हिरे सगळं माणिक पोशी सगळं दिलं. आणि बहिणीला गावाच्या बाहेर घालवण्यासाठी निघाला कंस. सारथ्य कराय बसला आणि त्यावेळेस आकाशाची वाणी झाली, अरे कंसा, हिच्या पोटी येणार आठवा तुझा मारणार हे. आता जर एखाद्या भावाच्या बहिणीचं लग्न, भाऊ गाडी चालवते 4 व्हीलर आणि त्याला जर आकाशवाणी झाली आणि पुढे प्रणाम. आकाशाची वाणी सांगत असते कंसा आणि बरवसा बोलण्याचा. अरे कंसा ऐक. मग कंस रथाचं घोड्याचं सारथ्य सोडलं आणि उभा राहिला आणि कमरेची तलवार काढली. घेवनिया थडग माराया डावला, माराया डावला.
लाजा शरम आहे काय? स्वतःच्या बहिणीला मारायला लावतो. तू सही माग, मी सही द्यायला लावतो आता, पण मारू नको. आता देतील का सह्या? अय लाडकी बहीण, आता मोदेवाले आता आज सांगितलं मारू नको, आम्हाला बंदीखान्यात टाक. हिच्या पोटी येणारा प्रत्येक मग तुझ्या ताब्यात देतो. देईल का आता? एखादा बाप देईल का आता? बाळासाहेब देईल? ए तुझी प्रॉपर्टी तिकडे जाऊ दे, माझं पोरग मला देऊ दे. आता पुरापेक्षा प्रॉपर्टीवर डोळा आहे बहिणींचा. पोरगा कसा का निघाना, पण भावाची प्रॉपर्टी मिळाली पाहिजे. अशी कलियुगामध्ये आता ही. अरे आम्हाला कोंडवट ह्याच्यात ठेव कारागृहात. मग सैन्यांना आदेश दिला ह्यांना मथुरेच्या कारागृहामध्ये न्या. चालली यांची ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. मग ह्यांना कारागृहात ठेवलं. वर्ष झालं आणि मग नारद मुनींना कुलकुल लागली. नारदाचं खेळ बेकार. नारद मुनी मृत्यू लोकातले नाही, तिन्ही लोकात भ्रमण असणारे नारद मुनी नारायण नारायण भ्रमण करत निघाले. असं देवाने आठवलं की कंसाच्या नगरीमध्ये जायचंय आणि कंसाला विचारायचंय, कारण त्यांनी पुण्य पण तेवढं करत होता ना तो. पण नारदांनी कमळ माहिती आहे? कमळ सगळ्याला माहिती असेल. आता कमळ माहिती आहे का? कमळ, अष्टकमळ. लक्ष्मी ज्याच्यावरती बसते ते कमळ, हे कमळ नाही. कमळ अष्टकमळ. हे असं धरलं हातात, असं फिरवलं कोणतीही बाजूला तरी आठवाच येतोय. असं कमळाचं फुल घ्या ना. असं तुम्ही करा बरं, दही करता का? आता मिक्सरवर दही करीत असता तुम्ही. आता का रवी हाय होता तुमच्याकडे. असं करत होतं. कंसाला राहिलं बघ ह्याच्यात कोणतं आहे, आठवा कोणतं आहे. कंस म्हणलं हे फिरवलं तर हे आठवते, हे फिरवलं ते आठवते. अरे येडाय काय म्हणली तू? पहिला सुद्धा आठवा होऊ शकतोय. किती एवढ्यात आरोपाला बाळ रडायला लागले. कंस तडकून उठला आणि कारागृहात 1 2 3 4 6 बालक मारली. किती काय झालं असेल त्या मातेला? आता एखादं आवर्षण केलं, मला पोरगाच पाहिजे, पोरगी नको, ते त्या मातेला 9 महिने गर्भामध्ये जपत असते. त्या मातेला किती दुःख होते. पण इकडं देवाने सांगितलं, देवा शेषा अरे तुला जायचे कुठं? 7व्या अवतारामध्ये शेषाने देवकीच्या गर्भामध्ये केलं आणि आपोआप भ्रूण ट्रान्सफर रोहिणीच्या गर्भामध्ये गेलं 7व्या महिन्यातलं. रोहिणीला इकडे टेन्शन वाटलं ना. गावाने वाळी टाकल्या लय बेकार अवघड खेळ. मी पतीपशी नाही, समाज काय म्हणाल, नको त्या गोष्टीला सामोरे जावं लागल. पण भगवंतानं सांगितलं काळजी नको करू, वसुदेवाचा अंश आहे. ठीक आहे म्हणजे काय अडचण नाही. शेष हा तिथं जन्माला आला गोकुळामध्ये. त्याचं नाव काय? बळीराम दादा. मग बळीराम दादा मोठा झाला आणि 8व्यांदा देवकी गरोदर राहिली. मग काय तेच ते हो, ते काय असं उन्हाची चटक होती वेदा. देवकी तेच काय होतं, कारागृहात तेच काय होतं, ते काय सदैव कपाळा वाट्या. हो सांगितलं जगाचा बाप माझ्या पोटी येणार आहे. पण त्याच्या अगोदरचा किस्सा आहे का? यशोदेच्या आज्ञामध्ये भगवान श्रीकृष्ण काय केले माहिती आहे का तुम्हाला? 7 अवतारामध्ये यशोदा अग्निदेवतेची पूजा करीत होती. तुमच्याकडे चुले आहेत का? आमच्याकडे आहेत. मी पाकिस्तान मधला आहे का? त्या भाकरी करत असताना प्रत्येक महिला पहिली 50 पैशागत भाकर करायची ना अग्नीला. अग्निदेवताय नमः, अग्निदेवतेला दान करायची.
असे विधिवत 7 अवतार पुरे केले. आणि अग्निदेवतेला राहिले की जगाचा बाप माझ्या कुशीमध्ये जन्माला आला पाहिजे. आता अग्निदेवतेला काय ते वल्याला आग पेटावते आणि वाल्याला पेटवते, तिथं काही सरळबार्गी का मग आगीचं काम लय बेकार. ती गेली विष्णू जगाच्या बापाकडे. ए देवा, यशोदा मैयाने 7 अवतार तुझी सेवा केली, आराधना केली की त्याच्या कुशीमध्ये तू जन्माला आला पाहिजे. तेव्हा जगाच्या बापाने सांगितलं यशोदेचं एवढं पुण्य नाही, पण जन्माला आलो ना 11 महिने 53 दिवस मी गोकुळातीच्या आग्नामध्ये खेळत. इकडे 8व्यांदा देवकी गरोदर होती. आपोआप गर्ग जिरला आणि 8 वर्षाची मूर्ती पुढे उभा राहिली बघ यशोदेच्या देवकीच्या. आणि देवकीने सांगितलं देवा अरे काय मला मातृत्व जागा झालं पाहिजे, ममत्व जागा झालं पाहिजे. 8 वर्षाची मूर्ती मांडू बसती का रे, तू जगाचा बाप आहे. 2 तासाची बालक तयार झालं आणि देवकीने मांडव घेतलं आणि वसुदेवाने मिठी मारली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, लपवा लपवा जग जेठी, लपवा लपवा जग जेठी. देवकीने वसुदेवाला सांगितलं माझ्या बाळाला मारी राहिला लपवा. पण देव काय म्हणला मला ओळखलंय जग जेठी. कस काय ओळखलं, कारण तेच होतं कारागृहातलं तसं. मग जगाच्या बाबा सांगितलं मला कुठं न्या नंदाच्या घराला. जगाच्या बापासाठी मी कुठं सुरक्षित राहणार आहे तर नंदाच्या वाड्यावरती न्या मला. मग काय केलं, टोपलं पाहिलं, टोपलं आता आहे का आपल्याला, टोपलं आहे का आपल्याकडे, त्या टोपल्यामध्ये एक वस्त्र टाकलं आणि भगवंताला उचलला
संकट दूर गेली, कारागृहाची कुलप गळाली, सैन्य निद्रा अवस्थेत गेलं. मग देव डोक्यावर घ्यायचा का आपण माया डोक्यावर घेतली पाहिजे? देव डोक्यावर घेतलं काय होतं? देवा उभा मागे पुढे, देवा उभा मागे पुढे, देवा उभा मागे पुढे. सैन्य निद्रा अवस्थेत गेल्या. श्रावण महिना होता, अष्टमी. आमच्याकडे पाऊस म्हणतात, पुसकाट म्हणतात, तुमच्याकडे काय थुई थुई म्हणतात का? थुई थुई करीमचिम. मग सगळे निद्रा अवस्थेत, सगळे शांत वातावरण होतं. मुंगी जरी ओरडलं तरी आवाज आला असता, इतकी शांतता होती. शांत रम्य परिसर होतं. पण श्रावण महिना असल्यामुळं, कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळं यमुनेला पूर आला होता. पूर आला होता यमुनेला. भगवंताने यमुनेपाशी डोक्यावर घेतलं आणि वसुदेव गेला. जायचं कसं पडेल? कितीतरी युग यमुना माता वाट पाहते, भगवंताचा स्पर्श होईल मला म्हणून. आणि आपण देवळा पुढे चाललो तरी असं करतो, एका आता थंडीत. आपल्या देवाचं समजच नाही काय. ज्याला मला आलोय म्हणून जगायचे आपण. अंतकरण भाव आहे का आपला? पण यमुना माता कितीतरी युग, कितीतरी वर्ष भगवंताचा स्पर्श झाला पाहिजे माझ्या पाण्याला. वाट बघत होती. पण इकडं वसुदेव कमरेवढ्या पाण्यात गेले. छातीला पाणी लागलं आणि हिथं लागल्या. कोणाच्या पण बाप आला. बाप संकट आल्यावर लेख काय करतो ऐन टायमाला? नको कंटिन्यू. अचानक संकट आलं तर लेख काय करतो? धावून येतो का नाही? भगवंताने उजवा पाय काढला, ते यमुनेला रस्ता केला. यमुनेने तेव्हापासून बघा तुमचा भांग आहे ना, भांग बघा नेमका मध्यभागी सरळ असतो. आता ही पेशे निघल्यात वाकडा तिकडा, नाहीतर ते रेष यमुनेची. आणि मग रात्री 12:30-1 वाजले होते. नंदाच्या वाड्यावरती गेले वसुदेव. आणि त्या टायमात यशोदा मातेला मुलगी झाली होती. वसुदेवाने हे ठेवलं पार्सल आणि दुसरं पार्सल घेतलं आणि माघारीने गेले. आणि परत यमुनेच्या तीरे आल्यावर यमुने रस्ता दिला का? अय म्हणली, जगाचा बाप होता म्हणून मी दिला, आता मी जाऊन देणार नाही. आता माया म्हणजे बायाची बघा, 10 गडीने 1 बायाची बडबड. बरोबर, मायने आकान चालू केला लगेच. का जाऊन देत नाही? मगाशी जाऊन दिलं, आता काय होते? मग म्हणली 1 आठी मी जाऊन देते. जगाचा बाप माझ्या वाळवंटामध्ये खेळायला पाहिजे. आणि मग साक्षीदार कोण?
भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. भगवंताचे उजव पाय पंढरपूरला गेलता का? होय, उजवा पाय पाहिला का भगवंताचा? खड्डा आहे का? मग ते तवाच आहे साक्षीदार. मग रस्ता गेला आणि मग कारागृहात आल्यावर इकडं 3:30-4 वाजले ते पहिला हिने केला ना कांगारावळा. पोरगी जन्माला लगेच माया करे या कांगा द्वारपाळ उठले आणि कंसाला सांगेल, कंसा आवाज येतोय. कंस काय तडकून आठवा होतं ना. जर आपल्याला आपला विरोधक आपला जर दिसला पुढं आणि तो आपल्याला करत आपलं काय होतंय. मग तसं कंस काय तळपायचं का मस्तकाला गेली हो. ताडकुनी उठला आणि कारागृहात गेला. उजवा हात आणि त्या बालकाचा उजवा पायदानं गरगर फिरवलं. ती अशी सटकली आकाश मार्गे गेली. आणि त्यावेळेस काय सांगितलं, कंसा तुझं लागी वधी उपजला तो कुठे गोकुळात वाटतोय म्हणली. लगेच इकडं राजवाड्यात आला. पण तो इकडं पहाटे 4 वाजले ते. आता ज्यांच्याकडे दुधाचा धंदा आहे त्यांना विचारा किती वाजता उठत असेल. मग नंदराजा किती वाजता उठत असेल. मग गोठ्यात जाता जाता सहज म्हणला यशोदा मातेची डिलिव्हरी झाली. आता बघावा काय झालंय. तर खिडकीतून सहज डोकावलं तर बाळ पोरगा दिसला. वरडला मला मुलगा झाला कृष्ण गोकुळी जन्मला. नंदाने आवाज दिला. सगळ्या गोकुळात आवाज गेला. त्यावेळेस काय झालं, काय झालं? अख्ख्या गोकुळात आवाज गेला. अख्ख्या गोकुळाने कळकण्या नंदाला पोरगं झालं. आता हे जर एखाद्या गरीबाला झालं असतं तर आवाज गेला असता का? कारण पाटलाला सरपंचाला पोरगं होत्या अख्खं गाव हेल गाणं असतं. आता हेल राहिलंच नाही. पूर्वी होते हेल आमच्या टायमात. आता सरकारी दवाखाना. आता तर 6वीच येत नसेल का? येते 6वी दवाखान्यात काय 6वी दिवा लावत नाही बरोबर ना. आणि मग हेल घालायला सुरुवात केली. गवळाला म्हणत गवळाला मग काय गोकुळामध्ये कोणी रांगोळ्या काढल्या, कोणी शेण साडा टाकला, कोणी घोड्या उभा. आता गुढीपाडवा झाला ना, घोड्या उभा केलताय का?
मग ते गोकुळात तवा गुड्या उभा केल्या ते आता काय माहितीये भगवान जन्माला त्या टायमाला गुढी उभा केली आणि आता बऱ्यापैकी फेसबुक व्हॉट्सअपला येते हा ते असं आहे ते असं आहे तांब्या पालता घालू नाही त्याला शास्त्र ही भगवान जन्माला आले ना अधर्माचा नाश करण्यासाठी भगवान गोकुळात जन्माला आले त्या टायमाला नंदाच्या गोकुळामध्ये सगळ्या गवळणींनी काय केलं आपल्यावर शेण साडाने गुढ्या उभा केला ते तुकोबऱ्या भंगाच्या दुसऱ्याच्या बाळकृष्ण नंद घरे गोरिया तोरे गोरिया तोरे गोकुळात आनंद पण मथुरेत काय झालं आग्या मावळाचं पोळावट लागेल सगळ्या राक्षसाची तोंड असते काय आता आपला वादी गोकुळात वाढतोय तिथं पोचवलं कोणी मग कंसाने SIT लावली आता SIT चालली ना तशी SIT लावली गुप्तचर यंत्रणा मथुरेतून बाळ पड्याला गेलं कसं गोकुळात आता जगाचा बाप हो हे तुमच्या आमच्या सारख्याचं काय होणार ते जगाच्या बापाचं काय कुणाला गावायची ती तातडीची बैठक बोलवली सगळे राक्षस वृंद आलाले आणि चर्चा झाल्या रे आपला वादी गोकुळात ओढतोय मी कासोडीत भरत घाल गोकुळात मथुरे काय भरत घाल कासोडी समजायचं ना म्हणजे तळत असं ते यमू ना म्हणली गोकुळात वाटतंय गेलं कसं त्याला मारायची सुपारी कोण घेईल गेडा कोण असले जो घेईल त्याला 4 गाव दत्तक भेट बक्षीस द्यायचं मग मागच्या अवतारातली बटू बळीची बहीण बरोबर ना कारण मी काय लेख पुढे आळ शिकाय मी आपल्या याडावाकडे उभा राहिला गडी आपण काय महाराज नाही आणि बुवा नाही आपलं सरळ जसं येईल तसं बळीची बहीण बटू पण मागच्या अवतारात दर्शन नव्हतं दिलं म्हणून ह्या द्वापार युगामध्ये तिने पुतणेचं रूप परिधान केलं फक्त जगाच्या बापाचा स्पर्श झाला पण ह्यासाठी अवतार पण लोक कोणत्याही कृतीला जातात ना देव दर्शनाला गेलं तर मागच्या दारीने जाताल वाकवून जातात लपून जातात पण देवाचं दर्शन घेतात देवापाशी गेलं पाहिजे मग तिची फक्त एकच इच्छा होती ह्या बटू अवतारात आपल्याला जगाच्या बापाने दर्शन नाही दिलं ना तर द्वापार युगामध्ये 18 अवतारामध्ये आपण मोक्षच मिळवणार आहे एखादी बाई डेंजर असते आणि मग तिने इडा उचलला मी मारते म्हणली मी कितीतरी अवतारामध्ये त्याच्या संग पण त्यांनी दर्शन नाही दिलेलं ह्या अवतारात मी त्याला मारणार मग तिचं निघालाच दौरा स्तनामध्ये विष भरलं पण ती काय अशी बारीक नव्हती हे तर आता बघायला बाईच बदनेस मिळायची नाही त्याची बघायला ऐशी रूपवान सुंदर नमा मने आली नंदाच्या घराला
नंदाच्या घराला निघाले, पण निघाली कोणत्या मार्गाने? ट्रायल बेस. आपण एखादी गाडी घेतली की गावातला पाहुणा बिवणा पण ट्रायल बेस करतो ना, जरा पाहुणं गाडी पोजा ही राईट मारा. तसं ही पुतण्या म्हणली आता हीच भरलं हे कसं काय केलं ते पाहिलं प्रयोग कुणावर तरी. मग निघाली कासोडी फाट्यावर, पहिली कासोडीतली धरली. धर बाळी लावताना की मरते लगेच. मग असं येता येता नंदाच्या वाड गोकुळामध्ये आली. आणि त्यावेळेस नंदाचा वाडा काही बारीक होता का? 10 बाय 10चा काय 35 बाय 70चा. जर 9ला काही वाड्यात बसत असत्या ते वाडा बारीक आहे का? आपल्या अख्ख्या पुणे जिल्ह्याचं काय 9 लाख नसतील काय. आणि ज्याचं 35 लिटर दूध जातो तो काय साधा बटली कपडे शिवरात नाही. मग नंदानी कसं राहायला पाहिजे होतं? आणि मग नंदाच्या वाड्यापाशी आले. यशोदे, अगं बाळ कुठे? तुला पोरग झालंय. मी यशोदा म्हणली ते मी माझ्या आई बापाला इकुलते का ही माझी बहीण कशी काय? म्हणजे मागच्या वारीत आपण तो माऊलीच्या सोहळ्यासंग होतो त्यावेळी आपली ओळख झालेली. माझी बहीण, लांब लांबची बहीण. आता वारीत बघा निसा 7-8 दिवस घरा असतो द्या बघ. पुढं तरी अर्धी भाकरीसाठी तर नातं रुळणार. माझी सून इथली, तुझी सून कुठली, तुझी नणंद कुठं दिली, माझं माहेर कुठलं, तुझं माहेर कुठलं, हे महिलांनी करावं. मग पुतण्याने केला की मी तुझी लांबची बहीण आहे, तुला पोरग झालंय म्हणून भेटायला आले. म्हणले पोरग झोपलंय. आता जगाचा बाप काय झोपायला का? अधर्माचा नाश करायला आहे. भगवान ते रडायला सुरुवात केली ना, भगवान ते रडले. का ग म्हणले यशोदे खोटे बोलते, बाळ तर रडतंय. मग गेली. मग घे म्हणली मांडीव. आता बाय माणसं कसं असतं, मी स्वयंपाक करते तू घे मांडीव. घेतलं मांडीव, घेतलं स्तनाला लावलं. भगवंताने दूध पिलं, विष पिलं, रक्त पार धाड कोणी खाली पडली. ज्यावेळेस पुतना खाली पडली ना, ती काय आपली ऊसाची मुळी नव्हती. भगवान त्याला ह्याच्या छातीवरून खाली घ्यायसाठी शिडी लावावं लागली. मग शिडी किती 9 पायऱ्याची असेल का 15 पायऱ्याची असेल, मी नव्हतो तेव्हा. बाहेर कशी काढायची कशी तुकडे केलं. आणि गोकुळातच तिला प्रसाद दिला तर तिला मोक्ष मिळला. म्हणजे बळीची बहीण बटू, तिला किती अवतारात भगवंताचा स्पर्श नव्हता झाला. वाईट मार्गाने पण भगवंताचा स्पर्श झाला ना. बातमी कळाली कंसाला पुतणीला मारलंय. मग दुसऱ्या महाबळ भट्टाने ब्राह्मणाचं रूप घेतलं. आता ब्राह्मणाचं त्यावेळेस ह्यांचं ब्राह्मण काका काले झालते गर्ग. मूळ नक्षत्र मुलगा जन्मलंय, कुळाचा उद्धार करील, आई बापाच्या नावाचं लौकिक गाजवून, तिन्ही लोकांमध्ये नाव गाजल म्हणले. आता ते महाबळ भट्ट आले. ज्योतिष सांगणार, भविष्य बघणार. बघायचे का? आकड्या भविष्य बघतोय मी आता. सरपंच यशोदा म्हणले कालच आमचे गर्ग मुली आलते, त्यांनी सांगितले पोरगाचं नक्षत्र चांगले, मूळ नक्षत्र लांबलेलं आहे, तिन्ही लोकांमध्ये भ्रमण राहील, कुळाचा उद्धार होईल. अरे गर्ग तो चुकला, त्याला काय कळतंय? मंगळवाणी पुनरपि बोली
हा नाव ठेवत असेल तर हा आपल्या गुरूंपेक्षा मोठा आहे का? मग यशोदा म्हणली या. दिला पाठ बसायला, रेलाय पाठ, बसाय पाठ, पुढं पंचगणाला पाठ. बापनाचा थाट काही साधा नसतो. आताच्या बापनाचा थाट काही कमीत काय. मग महाबळभट्टाने सांगायला सुरुवात केली, वर्ग कुळाचा नाश करील, आई बापाचं नाव घालवील, कुळाचा नायनाट होईल. आता देवाच्या कुळाचा नायनाट झाला का? नाही झाला. हा महाबळभट्ट सांगताना चुकला. शेवटी ते ऐकून घेतलं कुळाचं. पण ज्यावेळेस महाबळभट्ट काय म्हणला, तो का माझ्यापेक्षा हुशार आहे काय? बामणाचं नाही पटत. जसं महाराज सुद्धा जुळत आहे, बायांचं पटत नाही. तलवारी एका बेलाला बसत नाही. बसतात का? तसं भामनाचं सुद्धा पटलं नाही. मला महाबळभट्टाला काय येतंय, गणित चुकले म्हणलं त्याचं. हा कुळाचा नाश करणार आहे पोरगा, त्याला आताच मारून टाका. गर्ग तो चुकला. मग भगवंताने दिली ना, विटंबिला भट पाटाकडे पाहिलं. पाटाकडे आदेश पण नव्हते दिलं, फक्त असं दिलं, खुणावलं. पाटाला आदेश दिला, पाटाने उचलून टाकलं, दिला पाठीवरी पाठ. मग काका बाहेर पडायला लागले. मग बाजाला आदेश दिला, तू आडवी जा. मग काकाचं धोतर गळालं, पंचांग फाटलं, धोतर गळालं टिंबची. मग काका सायरा बाहेर पडायला लागला. माग पाहिलंच नाही, परत मथुरेत गेला. कंसा, अरे पोरग बारीक हे पण गायला आणलं रे आम्हाला. मग परत कागासूर नावाचा एक राक्षस आला. त्यांनी कावड्याचं रूप घेतलं. नंदाच्या वाड्यावरती लिंबाचं झाड होतं, त्या लिंबाच्या झाडावरती बसायचा. आणि सकाळच्या पारात आपण कवळवून पोराला लागा म्हणून नव्हते टाकता का बाहेर. हे आता येशीमुळे काही नसतील जण. पण कोणतं जीवनसत्व आहे कवळ्या उन्हामध्ये, म्हणतापासून लहान मुलं कवळ्या उन्हात टाकायची. आणि भगवान त्याला कवळ्या उन्हात यशोदा मातेने टाकलं. कागासुरूवरून बघतोय असं. भगवान हसत येत त्याकडे बघून. त्याला पण मारलं. तृणानवत नावाचा राक्षस आला, त्याला पण मारलं. सगळे दानवांचा नाश करण्याच्या मार्गात असताना भगवान मोठमोठे होत गेले. मग यशोदेने काय केलं, नवस केले, माझ्या पोरावरती संकट. देवऋषाकडे गेलता का तुम्ही? ऐ ऐ आया बायानो नका करू कालवा ग, रडतोय जाताना बाळ रडायला लागल्या. चला ह्या देवऋषाकड लाव अंगारा, लांग दुपारा म्हणून तिने नवस केला. अरे माझ्या पोरावरती संकट, मग काय करायचं? भगवंत रांगायला लागले. तळवे तळ हात चालले. आणि मग एक दिवस यशोदा माता दही घुसळत होती, घुसळत. रवी सोड, रवी सोड, रवी सोड हात बाळा रवीचा, मला दही करायचा उशीर झालाय. अनेक त्रास द्यायला लागला भगवंत. भगवंत मोठे होत चालले. मग यशोदेने, कृष्णा अरे तू राजाचा पोरगा आहे, घरात नाही, कार्यकर्ते गोळा कर, कार्यकर्त्याशिवाय नेत्याला शोभा नाही म्हणली.
तू खालच्या आळीला वरच्या आळीला जा ना, कार्यकर्ते जर सगळं असेल तर कार्यकर्ते भरदार सज दिसतो म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि दादा बळीराम दादा बाहेर खेळायचे संगडी, ह्याच्या गल्ली जा त्याच्या गल्ली जा, सगळी गोळा करायला खेळ खेळायला सुरुवात केली, खोड्या खेळायला सुरुवात केली. मग कृष्णाच खोड्या काय, आज रांगोळ्या काढल्या होत्या का तुम्ही? रांगोळीच काढायची, लघुशंका रांगोळी काढायची. अष्टदळा काढले अंबानी भगवान मोठं मोठं चालले होते. मग ह्याच्या शेळ्या सोड, ह्याची करड काही नाही, ह्याच्या गाया सोडून दे. मग एक गवळ होते आपले, ती म्हणले तू पाटलाचा जरी असला तू फक्त माझ्या आळीला येऊन बघ. म्हणजे त्या टायमाला महिला सुद्धा पूर्ण वस्त्र घालायच्या, म्हणजे हात सुद्धा दिसून देत नव्हत्या. गोकुळात आताच सांगत नाही, कलियुगातलं मी द्वापार युगातलं सांगतोय. भगवान मोठमोठे वर चालले, एक एक संगडी बळावर चालले. मग यशोदे सांगितलं देवा बाहेर यायचं खेळायचं, पण दुसऱ्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या नाही पाहिजे. आता जर सरपंचाच्या पोरांनी खोड्या केल्या जात्याल का घरी जातील सरपंचाची, मग मोठ्याच्या पोराचं चाकून ठेवायचं, शेवटी वैतागल्या. बरं नंदाने सगळी गवळी गोळा केली. आपल्या भगवान श्रीकृष्णाने सांगितलं अय इकडे या, तू काय एवढा खराब? म्हणला काय सांगू तुला, म्हणला ताक जरी प्यायला दिलं ना त्यात पाणी ओतून प्यायला देतात, बाकी सगळं मथुरे जाते. म्हणलं का? म्हणा तिकडे मोठमोठे राक्षसेस मोठमोठे दानव आहेत, त्यांच्या तब्येती बनवण्याकरता शरीर बळकट बनवण्याकरता गोकुळातलं सगळं दूध तिकडे जाते. असं का? बरं कुणाच्या घरी गाय आहेत काय आहेत तेवढं सांग. तसं बघा तेव्हापासून प्रत्येक गावात ते पाहिणारी माणसं असतात. ह्याची जमीन किती, रे पोरग काय करते, ह्याच्याकडे संपत्ती किती, गाय किती. गोकुळात होत सांगितलं तेव्हा चला विठाला. यशोदा म्हणले अरे तू पाटलाच्या पोरग्या लाज वाटाय पाहिजे. सगळ्या बाया तुझ्या घराने सांगायला लागल्या कवर तुझं झाकावा. मग आता सुद्धा मोठ्याचे पोराचं असं लायलेचा कुठे ते बाप म्हणतो काय बोलावं तर हे बोलते.
हे अरे माहिती आहे लाईट येते का ना सगळं खेळ झालं पण वैकुंठाला कोण कोण लागली भगवंतांनी काय केलं सगळ्यांची पंक्ती बसवल्या आणि दानवांच्या राक्षसांच्या हाताला पट्टी बांधल्या मोठ्या मोठ्याच्या आणि म्हणले एकमेका देऊ मुखी सुखे गालू उंबरी दानवांना काला कसं खायचं कळलं नाही काही दानवांच्या नाकामध्ये गेला काही लोकांच्या दानवांच्या मिशीमध्ये बसला काही नाकाला गेली तर ठसाकली पण त्यांना काला काय मिळलं नाही मग वारकऱ्यांनी काय केलं एकमेकाच्या मुखात घाला एकमेका घालू उंबरी सुखे घालू उंबरी हे काला वाळवटतात भगवंतांनी श्रीकृष्णाने केला आणि नंतर भगवंतांनी उद्धवला जायचं उद्धवा आता तू पुढे जा जपूया दीपा माझी पंढरपुरात आले आणि साधू इथले गावामध्ये तो शेवट तुकोबाऱ्यांनी सगळ्यांना संतांनी छंदला तुका म्हणे छंद येणे मोहिले गोविंदे जे तुकोबाऱ्या बघाच्या शेवटच्या चरणात म्हणतात